नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। आज आम्ही पत्रकार परिषद या संदर्भातील आमच्या ग्रुप ग्रामपंचायत सराई खुर्दचे कार्यालय माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना 2025-26 या आर्थिक वर्षातील माननीय नामदार आदित्यई तटकरे यांच्या माध्यमातून ही आम्हाला ग्रामपंचायत मंजूर झाली आहे। शिवसेनेतले स्थानिक शिवसेनेचे तालुका प्रमुख किंवा त्या सराई खुर्दमधील जे नागरिक विश्वजित शिंदे जे बोलत होते ते अत्यंत खोटं चुकीचं धादांत आहे। त्यांनी त्या गोष्टीचे पुरावे दिलेले नाहीत। आमच्याकडे असणारे आम्ही केलेले पुरावे, आम्ही केलेला पाठपुरावा याचा आपणास आम्ही सादर करतो। जे ते बोलत होते की कोरोनाच्या काळात जे ग्रामपंचायत कार्यालय मंजूर झालं होतं ते रिटर्न केलं किंवा परत गेलं, पण ते चुकीचं आहे। पण ते मंजुरी ग्रामपंचायत कार्यालय 25/15/1381 जनसुविधा अंतर्गत होतं। सन 2018-19 मध्ये 12 लाख रुपये आलेले होते। त्याच्या अखर्चित निधी म्हणून 2020-21 मध्ये ते रिटर्न गेलं। त्यांनी त्या 2 वर्षाच्या कार्यकालात कोरोना वीकच्या नंतर आला, परंतु या 18 पासून मंजुरी असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी पाठपुरावा न केल्यामुळे परत गेला। त्यावेळेला त्याचे विश्वजित शिंदेच्या आई ह्याच ग्रामपंचायतच्या सरपंच होत्या। त्याच्यानंतर आम्ही 17 डिसेंबर 2023 ला आमची ग्रामपंचायत कार्यरत झाली। त्यावेळेला मी स्वतः सरपंच झालो, आमचे सदस्य सर्व इथे आहेत, ते सुद्धा आम्ही तेव्हापासून पाठपुरावा करत होतो। ग्रामपंचायत कार्यालय बांधणी आमच्या ग्रामपंचायत ज्या दिवशी आम्ही बसलो त्या दिवशी आम्ही पण घेतलेला। आता जी असणारी आमची ग्रामपंचायत सर्व टीम यांनी एकत्र निर्णय घेतला होता की आपल्याला पहिलं प्रथम ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज असलं पाहिजे। त्यासाठी आम्ही मागणी करून आमची पाठपुरावा माननीय आमदार आदित्यई तटकरे यांच्याकडे केला होता। त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतकडून मागणी पत्र पंचायत समितीला यांना 11/12/2024 ला जावक क्रमांक 248/2024 त्याची पोस्ट सुद्धा आम्ही 12/12/2024 ला घेतली आहे। त्यानंतर पंचायत समिती मार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांना त्यांनी पुढील कारवाईसाठी जावक क्रमांक 1470/2024 20/12/2024 पोस्ट 20/1/2025 त्याच्यानंतर त्या योजनेसाठी आम्हाला जिल्हा परिषद अलिबाग यांनी एक पत्र काढलं होतं। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्थानिक आमदारांचं त्याला शिफारस पत्र लागते। त्यासाठी आम्ही माननीय कुमारी आदित्यई तटकरे यांचे शिफारस पत्र 22/9/2025 ला जोडून जिल्हा परिषद अलिबाग यांना दिलेले होते। त्याच्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांच्याकडून पंचायत समिती यांना पुन्हा 3/10/2025 ला एक पत्र आलं होतं। त्या पत्रानुसार पंचायत समिती मार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना जावक क्रमांक 1434/2025 3/10/2025 ला ग्रामपंचायत सराई खुर्दची प्रपत्र अ मध्ये माहिती सादर केली। त्याच्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद अलिबाग यांच्याकडून ग्रामविकास मंत्रालय यांना 25/36/2025 म्हणजे जावक क्रमांक 2536 सन 2025 24/10/2025 ला शासन मंत्रालयामध्ये ग्रामविकास विभागांना त्यांना देण्यात आलं। त्याच्यानंतर शासन निर्णय मंजुरी आम्हाला 4/11/2025 ला आली। हे ग्रामपंचायत कार्यालय 20 लाखाचे आहे। याच्यासाठी आमची ग्रामपंचायतीमार्फत केलेले सगळे ठराव मागणी पत्र याचे सुद्धा आम्ही पुरावे आपल्या पत्रकारांना देत आहोत। हे आपण ज्या लोक आमच्या विरोधात खोटी बोंब करतील, ज्यांनी काहीच काम केलं नाही, त्यांनी श्रेय घेण्याचं खोटं घेत असतील तर त्यांना हे त्यांना हे प्रत्युत्तर आहे। आणि आगामी काळात हे ज्या ग्रामपंचायत विभागातील जे लोक आहेत त्या सगळ्या तिथले स्थानिक सुज्ञ जनता जी आमची आहे, जनता जनार्दन आहे, त्यांना आम्ही हे सगळं सांगितलेलं आहे। लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, म्हणूनच आम्ही या ग्रामपंचायतमध्ये आज काम करतोय, 2 वर्ष काम करत आहोत। हे जे झालेलं जर शिवसेनेला करायचं होतं तर त्यांनी त्यांच्या असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये करायला होता। माननीय आमदार बरेचसे त्यांनी दिला असेल तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले द्यायला होत्या। प्रत्येक आमदाराला स्थानिक आमदाराला 5-5, 6-6 सुचवण्याचा अधिकार त्या सुद्धा आम्ही तुम्हाला पत्र देत आहोत। त्यांच्या विभागातल्या झालेल्या मंजुरी ते बघा। शासनाच्या 36 पहिल्या 33 झाल्यानंतर 3 वाढीवाल्या अशा 36 ग्रामपंचायती शासनाच्या मंजूर झालेल्या आहेत रायगड जिल्ह्यामध्ये। ह्याच्यामध्ये जे शिवसेनेला वाटतं की आम्ही केलं तर त्यांनी त्यांच्याकडे असणारे कागदपत्र फक्त एक पत्र दिलं, ते पत्र पण हेच आहे। त्या पत्रामध्ये त्यांच्या 16-13 दिलेले आहेत, 14वी आहे ती सगळ्या पेनाने लिहिलेले खाडाखोड आहे। त्यांच्या दिलेल्या त्यातल्या मंजुरी आणि आम्ही दिलेल्या पत्रातली मंजुरी आमचे 100% त्याचं शासन निर्णय सगळ्या आम्ही दिलेला आहे। कुणी खोटे श्रेय घेऊ नये। भरत शेठ यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं काम असेल त्याबद्दल आमचं काही दुमत नाही। एखादा मंत्री फक्त 25-15चा निधी तर देऊ शकतो किंवा डीपीडीसीचा निधी देऊ शकतो, परंतु कुठल्या स्थानिक आमदाराला व्यतिरिक्त असं कुठे देता येत नाही।
या शिवसेनेच्या जर त्या तालुका प्रमुखाला जर या प्रशासनाचा जर काय अनुभव नसेल तर त्यांनी बोलू नये, असं खोट्या बातम्या पसरवून उगाच लोकांमध्ये गैरसमज करून आणि खोटं श्रेय घेऊ नये. जर त्यांनी ह्याच्याजवळ पुरावा सादर करायचे असतील त्यांनी करावे. आम्ही त्याला प्रत्युत्तर द्यायला सुद्धा तयार आहोत. चरे ग्रामपंचायतच्या माननीय बाळासाहेब ठाकरे स्फूर्ती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना मंजूर झालेली आहे. आदरणीय सरपंचांनी आमच्या जी आता मुलाखत दिली ती सगळी सत्य परिस्थिती आहे. कधी त्यांना पत्र दिला, काय दिलं ते सगळे दिलेले आहे. त्याच्या उलट शिंदे गटाचे जे आता अध्यक्ष आहेत त्यांनी जे आमच्या चरे ग्रामपंचायत आमचं श्रेय आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्रेय घेऊ नये हे सुद्धा चुकीचं आहे. कारण तिथं जे ग्रामपंचायत सरपंच आहेत ते आमच्या एक मताने निवडून आलेले आहेत. त्यांच्या विरोधी सुद्धा माणूस कोण नव्हता आला. अशा वेळेला आदरणीय खासदार तटकरे साहेबांच्या माध्यमातून तळा तालुक्यामध्ये एकमेव चरे ग्रामपंचायत बाळासाहेब स्फूर्ती मातोश्री ग्रामपंचायत योजना आम्ही त्याला द्यावी असा सुद्धा ठराव करत आला. तर ते सगळं दिलेलं सत्य आहे. विरोधकांनी त्याचे श्रेय घेऊ नये असं बोलणं सुद्धा चुकीचं आहे. आदरणीय मंत्री मोदयांचा मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये श्रेय घेण्यासाठी हे विरोधक काय ना काय आमच्या ग्रामपंचायतीमध्ये करतात. त्यांनी तसं करू नये. भविष्यामध्ये तळा तालुक्यामध्ये आमच्या ग्रामपंचायती 25 आहेत, त्या 25 राहतील. इथल्या जिल्हा परिषदच्या सुद्धा सगळ्याच्या सगळ्या सीट आमच्याच येतील. त्याच्यामुळे आमच्यामध्ये येण्याच्या त्यांनी ढवळाढवळ करू नये हा अशी आम्हाला सक्त त्यांना सूचना द्यायची आहे. नानाश्री, आगामी निवडणुका तुम्ही महायुती म्हणून लढणार का स्वतंत्र लढणार आहात? आगामी निवडणुका कशा लढाव्या आदरणीय तटकरे साहेबांच्या जशा सूचना येतील आम्हाला वरिष्ठांच्या सूचना त्या सूचनेनुसार आम्ही इथे लढणार. पण आम्ही सगळे जे सीटा आम्हीच जिंकणार एवढं मात्र निश्चित. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.